नमस्कार, मी सचिन बागवे. जय श्री स्वामी समर्थ. गेल्या भागात आपण चर्चा केली स्वावलंबन इंडिपेंडंट या सवयीविषयी. आपण ह्या भागात आपण चर्चा करू पार्टिसिपेटिंग प्रोग्राम किंवा कार्यामधला मुलांचा सहभाग. हल्ली काय होतंय की लग्नामध्ये, पूजेमध्ये, वास्तुशांती अशी हे समारंभ किंवा कार्यक्रम असतात. याच्यामध्ये ना आपली मुलं यायला तयार नसतात. आम्ही इथे येऊन काय करू? बोर होणार. स्पष्ट नकार. यायला त्यांना रुची वाटत नाही, इंटरेस्ट वाटत नाही. अशा कार्यक्रमामध्ये मुलांची जी आपली उपस्थिती आहे, की जो प्रेझेन्स आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. काय आहे, हल्ली फ्लॅट संस्कृती आहे. दारं आपली कायम बंद. शेजारी काय चाललंय, काहीच माहिती नाही, काही कळत नाहीये. तर ह्या कार्यक्रमामुळे काय होतं, ह्या प्रसंगामुळे आपल्या चालीरीती, रूढी, परंपरा, संस्कृती ह्या मुलांना समजतील. तर पालकांचा रोल काय आहे? पालकांनी काय सांगायचं, की "बघ आलास ना, की तुला नवीन मित्र मिळतील." तर कार्यक्रमात आला तर तुला खायला पण छान मिळेल. नवीन कपडे घालायला मिळतील. आपले नातेवाईक आहेत, शेजारी आहेत, हे सगळं एकत्र आल्यावर मजा येईल, एक आनंद येईल. मग मुलांना पण थोडंसं अ, प्रेरणा येते. मुलांच्या बाबतीत पण विचार करायला पाहिजे. मुलांना काय म्हणतात, की तुम्ही ना तासनतास गप्पा मारता आणि आम्हाला कंटाळा येतो. तुम्ही आपली गप्पा मारताय. जो येतो तो गालाला हात लावतो. "किती मोठा झालात रे? किती मोठा झालात रे?" हे आवडत नाही त्यांना. सक्तीने एका ठिकाणी शांत बसून त्यांना जमत नाही. मग पालकांचा रोल काय असेल त्याच्यामध्ये, की मुलांचाही विचार करा. "अहो भूक लागली आहे, काही तहान लागली आहे, जा खाऊन ये, जा सरबत पिऊन ये, चहा पाणी पिऊन ये." म्हणजे इतर मुलांबरोबरही त्यांना खेळायला पण द्या. नुसतं त्याच्या बाजूला बसून, "बस रे बाबा, हलू नकोस, माझ्या बाजूला बसून राहा." किंवा तुलना करू नका. बघ, तो मुलगा ना किती शांतपणे बसलाय. तू मात्र इथे धडपड-धडपड करतोय, उड्या मारतोय, खाली पडतोय. तसं नका करू. कंपॅरिझन करू नका. लक्षात ठेवा, अशा कार्यक्रमामुळे आपल्या चालीरीती, ज्या रूढी परंपरा आहेत त्या कळतीलच. पण आपल्या संस्कृतीबद्दल सुद्धा मुलांना जो आदर निर्माण होईल. जर व्हिडिओला आवडत असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण भेटू. एक्साइटमेंट किंवा उत्साह या या